आपण बऱ्याच वेळा एक वाक्य नेहमीच ऐकत असतो बऱ्याच जणांच्या तोंडातून की मला खूप काही करायचं होतं, मी खूप हुशार होतो, परंतु काय करायचं, आमची परिस्थितीच नव्हती. मला फार राग आहे अशा लोकांचा. कारण परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणसाला घडवती ती त्याच्यामधला आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, सातत्य, ह्या 4 गोष्टी ज्याच्यामध्ये असतील ना, तो माणूस आयुष्यामध्ये कधीही मागं येत नाही, अयशस्वी होत नाही. पाऊल उचललंय ना, काय होईल ते होऊ दे, चालत राहा, तुला मार्ग नक्की मिळेल. परंतु तू जर चाललाच नाही तर तुला मार्ग मिळेल कुठनं? तुला कळेल कसं? तुला काय करायचंय, तुझ्यामध्ये काय आहे, तुझ्यामध्ये कुठली कला आहे, कुठला गुण आहे, तू बाहेर निघालास त्याच वेळेला तुला कळेल. त्यामुळे तुमच्यातली जिद्द, चिकाटी सोडू नका, आत्मविश्वास तुमचा गमावू नका. समाजामध्ये अशी बरीच लोक आहेत की तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही ज्या वेळेला बाहेर पडाल तर अरे तू नाही करू शकत हे, ज्या वेळेला ते बोलतील ना नाही करू शकत, त्यांना तेच करून दाखवा की नाही, मला आता हे म्हटलंय ना नाही करू शकत, तेच मला करायचंय. आणि जिवंत उदाहरण मी आहे. करोडो विरोधात होती, करोडो, चिकाटी सोडली नाही. कारण सत्याची कास धरलेली होती, खऱ्याची कास धरलेली होती. खोटेपणा माझ्यामध्ये नव्हता. आणि ज्याच्यामध्ये खोटेपणा आहे तो आता 70% तर उघडा पडलायच, राहिला 30%. तो येणाऱ्या काळातमध्ये तोही उघडा पडेल 30%. आणि माझं वाक्य होतं की समाज तुला पळू पळू मारेल, ते लवकरच खरं होणार आहे.